सुप्रभात मित्रांनो, मी साई, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण आता आहोत ठाकूरवाडीमध्ये। आज आपण जाणार आहोत कलावंतीन दुर्गला। आता आपण बेस पॉईंटवर आहे कलावंतीन दुर्गच्या, म्हणजे ठाकूरवाडीमध्ये। हे बघा, हे पाठी हा प्रबळगड आणि एक मिनटं तुम्हाला दाखवतो। तिथे आपल्याला सैर करायचे, तो तिकडे पाठी, या मंदिराच्या पाठी कलावंतीन दुर्ग आहे। सो चला जाऊया। आपल्या ब्लॉगची सुरुवात आपल्या देवाच्या मंदिरापासून, हनुमंताच्या मंदिरापासून। बोला जय श्रीराम। मित्रांनो, तुम्ही कलावंतीला येत आहे तर तुमचं स्टार्ट पनवेलपासून असेल। पनवेलनंतर तुम्हाला ठाकूरवाडी गावाला जाणारी एक बस भेटते। ती सकाळी टाईम 5ची बस आहे। त्यानंतर आम्ही ज्या बसने आलो ती म्हणजे 8ची। एक अर्धा तास लागतो यायला। किती रुपये तिकीट आहे साई? 25 रुपये। 25 रुपये पर पर्सन आहे, जास्त हे पण नाही, रिजनेबल आहे सगळं। आणि संध्याकाळी मात्र मित्रांनो 5:45ची बस आहे त्यामुळं, आणि मध्ये दुपारची 12 बस, 12 ते 5च्या मध्ये एकही बस नाही। त्यामुळे येत आहे तर तुम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन येत आहे तर बेस आहे, नाहीतर मग त्या बसची वाट बघत राहा। पनवेल मार्गे ह्या रस्त्याने येतं। ह्या रस्त्याने आल्यानंतर हा सरळ रोड जातो ठाकूरवाडी, आणि त्याच्याच आधी थोडा तो गाव ठाकूरवाडी, त्याच्या आधी लेफ्टला जायला आहे कलावंतीला। इथे बोर्ड पण लावलं आहे, सो आपण इकडून जायचं आहे। मित्रांनो, थोडंसं पुढे आलं, इथं पार्किंग लॉट आहे। इथे नाश्त्याची पण सोय आहे, नाश्ता पाणी। हे बघा, वेगवेगळ्या झाडांवर दिशादर्शक आहेत अवेलेबल, म्हणजे त्यामुळे इथे भटकण्याची शक्यता कमी आहे। जास्त ऊन तर नाही, पण गरम तेवढं व्हायला लागलं आहे, कारण पावसाची उघडझाप आहे। त्यामुळं क्लायमेट कधी चेंज होईल सांगू शकत नाही। पहिला टप्पा, दमला ट्रेकर। मित्रांनो, येताना अवश्य पाण्याची सोय करून या, म्हणजे पाणी बॉटल कॅरी करा। बिकॉज कधी विकेंडलाच इथे स्टॉल्स अवेलेबल असतात, अदरवाईज वाटत नाही, शक्यता कमी आहे। सो येताना पाणी कॅरी करा। ही खूप मोठी ट्रेक आहे आणि पुढे खूप रिस्की आहे। आता इथे पायवाट आहे त्यामुळे एवढं काही वाटत नाही। सो पुढे अजून रिस्की पार्ट नाही सुरू झाला आहे। तुम्हाला यायचं असेल तर या रूटने डायरेक्ट गाडी पण घेऊन येऊ शकता, आणि तिथून पुढे मग ट्रेक चालू करा, ते पण बेटर आहे। आम्ही तर डायरेक्ट ठाकूरवाडीपासून सुरू केलं। पार करतोय आम्ही, सरळ वरती चढणं आहे, असं आहे बघा तिकडून असं। तर थोडी दमछाक होते, कारण खूप दिवसानंतर ट्रेक करतोय। दुसऱ्या पॉईंटला आलो मी आता, मनाला अभिमान वाटते। हा बघा परिसर किती स्वच्छ ठेवला आहे, खूप भारी आहे, खूप म्हणजे मस्त काम केलं आहे। कचरापेटी आहे, पाळणे पण आहेत। हे इकडे एक दुकान आहे जिथे आपण काकडी खाणार आहोत। खूप भारी वाटते, एक नंबर स्वच्छ आहे। अशी स्वच्छता तुम्ही प्रत्येक गडावर जाल तेव्हा ठेवा, कचरा कुंडीचा वापर करा, अदरवाईज कचरा आपल्या बॅगेतून घेऊन रिटर्न घरी घेऊन जावा, ते बेटर आहे। थोडं वरती आल्यावर हा एक पॉईंट आहे, इथे बघा हे कॅम्पिंग सेंटर आहे, इथे कॅम्पिंग करू शकता तुम्ही।
आणि हा एक पॉईंट आहे, व्ह्यू पॉईंट. पुढे आल्यावर 2 रस्ते भेटलेत आपल्याला. एक आहे तो प्रबळगड आणि ह्यो कलावंतीन. सो जाऊया वरती आता. चल चल, हवा हा रस्ता आहे. हे बघा, इथे वस्ती असल्यामुळे एक प्लस पॉईंट असा आहे की कॅम्पिंग करू शकतो आपण. हे खूप भारी आहे. येतोय का वरती ट्रेकिंगला? नाही बोलत आहे बिचारा. बजरंगबलीची मूर्ती कोरली दगडामध्ये. मला माहिती आहे, अशा मूर्ती या गडावर आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा आपल्याला एक गडावर चढण्यास एनर्जी भेटते, एक पॉझिटिव्हिटी भेटते, पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. हे एक चांगलं आहे आपल्यासाठी. खूप भारी वाटलं, मन प्रसन्न झालं. चला पुन्हा आता गडावर सैर सुरू करूया. आता खरी कसरत आहे इथून, कारण आपल्याला सर करायचं आहे कलावंती. हे बघा, खूप वरती जायचं आहे. स्टेअर लागलेत, अशा पायऱ्या चढत चढत जायचं आहे. आणि साई थोडा घाबरलाय, कारण हा स्पॉट बघा, ग्रिप पकड. काही काही मध्ये मध्ये असे पॅच खराब आहेत, त्यामुळं सांभाळ, जास्त ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका. जर तुम्ही इथे येणार असाल तर ग्रुपनेच या. ह्या पायऱ्या खूप छोट्या आहेत, म्हणजे जरा अवघडतं आणि हवा सतत चालू राहते, त्यामुळे सांभाळून चढा वरती. आणि जास्त करून ब्रेक घेऊन चाला, बिकॉज सतत चढणं म्हणजे काही लोकांना शक्य असेल, काही लोकांना नसेल. सो जपूनच या येताना. या आपण आता पुढचा वरचाच पॉईंटवर पुन्हा सैर सुरू करूया. गडावर सैर करताना सांभाळून करा, हे तुम्हाला दिसतंय का? यासाठी सांगतो मी नेहमी, शूज कॅरी करा, ठीक आहे? पुढं मला थोडी गर्दी आहे लास्ट पॉईंटला चढायला. पहिला जेव्हा आलेलो तेव्हा एक रोप फक्त होता, आता शिडी पण बनवले. बघा वरती जायला भेटतं का माहिती नाही, बघूया, ट्राय करूया. ते चढायला बाजूला ती शिडी लावली, ती म्हणजे थोडेसे ते चार्जेस घेतात. आता किती घेतात माहिती नाही. तुम्ही येणार आहेत? नाही, आपण तिकडून ट्राय करूया. पहिला साई जातोय. साई जा. बघा, इथून आपण चढलो. एक इथं नॉर्मल एक रशी होती आणि हा एक रोपवे होता. सो आपण येणे आलो या हातावरती. खूप भारी वाटतं आहे. 28 मार्च 2021 मध्ये याची स्थापना केली. गडावरून दिसणारे अप्रतिम असं हे दृश्य. मित्रांनो, फायनली गडावर पोचलो. खूप भारी वाटतं. खूप म्हणजे माझं एक इच्छा होती ती पूर्ण झाली. म्हणजे एक थ्रिलर ट्रेक पण कंप्लीट झाले. खूप डेंजरस आहे, म्हणजे लास्टचे एंडिंगचेच पॉईंट आहे. बाकी स्टार्टिंग नॉर्मलच वाटली मला. थोडंसं त्या स्टेअर्स आणि हा लास्टचा रोपचा एक सीन बेकार आहे. हवेमुळे ते रोप सारखी हलत होती. सो त्यामुळे थोडीशी रिस्की ती पण आहे. येताना जरा जपूया आणि मित्रांनाच घेऊन या सोबत. एक 5-6 जणांचा तरी ग्रुप घेऊन या. खूप भारी वाटतं खूप. आणि ही महाराजांची वरती मूर्ती अतिशय हरवून गेलं आहे. मित्रांनो, वरती आल्यावर मला 2 माझे नवीन मित्र भेटलेत. खूप भारी आहेत. नाव बोल ना भाई तुझं. माझं नाव विवेक आहे. खूप छान वाटतंय टोकावर पोहोचून.
खूप क्लाइंब केली आहे आम्ही पोचायला, पण वर्थ इट आहे. खूप भारी आहे. बाबा तुझा एक्सपिरियन्स काय होता? माझं नाव रामप्रकाश आहे. मला भेटून मजा आला बघ. ओके भाई, तू पण मस्त आहे भाई. लाईक शेअर सबस्क्राईब. खूप भारी वाटतंय, खूप भारी असे मित्र भेटलेले आपल्याला. सो चला आता खाली जाऊया. चला भावाने, मस्त वाटला भाई भेटून. पायऱ्या बघा किती डेंजर आहेत. चढताना एवढं काय वाटत नव्हतं, आता उतरताना डेंजर वाटायला लागले राव. सो सांभाळूनच या. बघा किती खोल आहे. हा असा मोस्ट थ्रिलर डेंजरस कलावंतीन दुर्ग. एक वेगळा हे तुम्हाला असंच उतरावं लागणार ना. तुम्ही सरळ जाऊ शकता बॅकने एक बार, ठीक आहे, पण क्रॉसच उतरा शक्यतो. असं आहे बघा, हे बेटर आहे. तर स्टेअर पूर्ण डीप आहेत जायचं आपल्याला. आणि आपण आय थिंक चढायला 2 तास लागलेलं, पण उतरायला थोडे कमी टाईम जाईल आपला. फक्त हा रिस्की पॅच तेवढा कवर होते. बघा ना, स्ट्रेट आहे खाली, जरा तरी चुकतं आहे तर खाली असं होते नको, पण काळजी घ्या. आणि हा मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे हा गड पावसाळ्यात करणं जरा अवॉइडच करा, बिकॉज या स्टेअर्समुळे जरा घसरण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे अवॉइडच करा. आता हे बघा ना किती छोटे छोटे पॅचेस आहेत. हे बघा, कलावंतींच्या आणि प्रबलगडच्या मध्ये ही गुफा आहे. हे बघा, आतमध्ये जात नाही आता, लेट झालं आहे, पण ही खूप मोठी आहे. असं गेलात की लेफ्टला, शायद लेफ्टला टर्न आहे आणि आतमध्ये छोटासा बॉक्स आहे, तेवढंच आहे, बाकी काही नाही आहे. तर मित्रांनो, फायनली आपला ट्रेक कंप्लीट झाला आहे. खूप मजा आली, खूप म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल मजा आली. खूप भारी ट्रेक होता, खूप थ्रिलर असा, जरा डेंजर होते, काही पॅच, काही मस्त होते. म्हणजे एक नंबर असा ट्रेक झाला. माझी इच्छा होती ती पण पूर्ण झाली. खूप भारी वाटतंय. फक्त येताना जरा असं मला एक फटकलं की जेव्हा मी गाड्यावरनं खाली उतरत होतो ना, तेव्हा जरा गाड्यावर बाटल्या भेटल्या, खाली कचरा भेटला, जेवढा भेटला तेवढा तर मी गोळा करून कचरा डब्यात टाकला. पण ही वाईट गोष्ट आहे मित्रांनो, हे सवयी टाळा. जर तुम्ही गाड्यावर येत आहे तर आपल्या जे वस्तू आहेत, ज्या काही तुम्ही घ्याल, पाण्याच्या बाटल्या किंवा खायासाठी काही घ्याल ना, ते जेणेकरून आपला कचरा आपल्या बॅगेत भरून घरी तरी घेऊन जावा. नाहीतर इथे कचराकुंडी पण आहे, सो तुम्ही त्यात पण टाकू शकता. जर तुम्हाला जर स्वतःच्या कचऱ्याची निगा राखता येत नसेल तर तुम्ही गाड्यावर येणंच टाळा. मी तेवढंच सांगेल तुम्हाला. खूप कचरा होता, थोड्याफार बाटल्या भेटल्या मला आणि खाऊचे काही पॅकेट्स होते, सो ते अवॉइड करा. बाकी ट्रेक खूप भारी वाटलं. खूप गड एकदम परिसर खूप छान होता आणि वातावरणाने पण आपली साथ दिली. पाऊस पण नाही पडला, वातावरण दमट असल्यामुळे ऊन पण नाही भेटलं आपल्याला. एकदम शांतीत झालं, एकदम मस्त वाटलं. तर आता वेळ आली ती आपली निरोप घ्यायची. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कुठल्या तरी नवीन स्पॉटला, नवीन ठिकाणी. चला बाय. जय शिवराय, हर हर महादेव आणि जय श्रीराम. बाय बाय.